नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सडेकर लिखित कादंबरी हुंदका. प्रकरण 12. दहिसरला राहायला गेला तरी वामन बिंदूला नियमित फोन करत होता आणि एखाद्या सांकेतिक स्थळी ठरवून भेटतही होता. केव्हा केव्हा बिंदू त्याला त्याच्या ऑफिसात भेटायला येत होती. म्हणूनच आपल्याला एक मुलगी भेटायला आली आहे असा शिपायाचा निरोप मिळताच बिंदू आली असेल या खुशीत वामन घाईघाईने रिसेप्शनमध्ये पोचला होता आणि तेथे माधुरीला पाहून दचकला होता. हॅलो वामन. माधुरीने त्याच्याशी हस्तांदोलन केलं. मला भेटण्यासाठी आले आहेस तू? वामन तिला बसण्याची खूण करीत स्वतःही तिच्या बाजूला बसला. वामन बापट तुझंच नाव आहे ना? खेळकर स्वरात माधुरी म्हणाली आणि वामन खळाळून हसला. आज चकित केलंस तू मला. तू मला चकित करू नकोस म्हणजे झालं, माधुरी म्हणाली. वामनला तिचे कोड्यातले बोलणे समजले नाही. प्रश्नार्थक चेहरा करूनच तो तिला त्या संबंधात विचारणार इतक्यात तिनेच विनंती केली होती. तुला माझ्याबरोबर बाहेर येता येणार नाही? आपण हॉटेलात गेलो असतो. वामनने तिला बसण्यास सांगितले आणि आपल्या वरिष्ठांची परवानगी घेऊन तो तिच्यासह ऑफिस बाहेर पडला. दोघेही जवळच्याच एका हॉटेलात जेथे फार गर्दी नसेल अशा ठिकाणी बसले. तिच्या संमतीनेच वामनने सँडविचेस आणि कॉफी मागवली. ते सारे संपेपर्यंत दोघेही आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत राहिले होते. कॉफी संपता संपता अचानक माधुरी म्हणाली, वामन, डॅडीनी माझ्यासाठी नवरे मुलगे पाहण्यास सुरुवात केली आहे. संभाषण कुठल्या दिशेला वळणार याची जाणीव तत्क्षणी वामनला झाली होती. डॅडीनी प्रथम मला विचारलं. मी कोणात गुंतले आहे का याची चौकशी केली. मला कोणाबद्दल आकर्षण वाटतंय का याचीही विचारणा केली. वामन, मी काही तुझ्या प्रेमात पडलेली नाही, पण मला तुझे आकर्षण वाटते हे नक्की. त्या क्षणी बिंदू तिथे असती तर तिने माधुरीच्या झिंज्या ओढल्या असत्या असं वामनला वाटलं होतं. वामन, आपण दोघेही एकमेकांना ओळखतो. मला वाटतं आपण फार चांगला संसार करू. तिच्या धिटाईने वामन थक्क झाला होता. तिच्या शब्दात विनंती नव्हती तर आग्रह होता. बिंदूचा आक्रमकपणा त्याला मोहवित होता, पण माधुरीच्या आक्रमकपणाला त्याला आगाऊपणाचा वास आला होता. श्रीमंती लाडाने हवे ते मिळवणाऱ्या साधारण हुकुमशाही प्रवृत्तीकडे झुकणाऱ्या माधुरीच्या बाजूने त्याच्या मनाने केव्हाही कौल दिला नव्हता. आणि आता वामनचे मन बिंदूने संपूर्णपणे व्यापून टाकलं होतं. बोलत का नाहीस तू वामन? माधुरीने टेबलावरील त्याच्या हातावर आपला हात ठेवला. डॅडींशी मी बोलेन. त्यांनी मला कधीच नाही म्हटलेलं नाही. लग्नानंतर तुलाच डॅडींचा बिझनेस पाहावा लागेल. कदाचित डॅडी आपल्याकडेच राहतील. श्रीमंतीचे आमिष वामनला दाखवण्यात आले होते आणि माधुरीने शब्दांची कसरत केली होती तरी वामनला घर जावई बनवण्याचा तिचा विचार वामनच्या ध्यानात आलाच होता. वामनने तिच्या हातातून आपला हात अलगद काढून घेतला. माधुरी, हे माझे लग्नाचं वय नाही, तो संत स्वरात म्हणाला. एंगेजमेंट उरकल्यानंतर आपण लग्नासाठी थांबू न हवे तर? माधुरीकडे उत्तर तयारच होतं. आणि त्या दरम्यान तुझे माझ्याबद्दलचे आकर्षण नष्ट झाले तर? वामन असा काही प्रश्न करेल याची अपेक्षा न असल्याने माधुरी गांगरली होती. क्षणभर मूक राहिली ती. नंतर हळूच विचारलं तिने, मला नकार देण्यासाठी सबब शोधली आहेस का तूही? वामनने तिची नजर चुकवली. मी विचारू शकते तुला की का नाही म्हणतो आहेस तू मला? कुठल्या शब्दात माधुरीला सांगावं हे वामनला कळत नव्हतं. अखेर धीर करून तो स्पष्टपणे म्हणाला, माधुरी, माझं लग्न जमलं आहे. त्या क्षणी त्या हॉटेलातच जरी भूकंप झाला असता तरी माधुरी हादरली नसती, पण वामनचं लग्न जमलं आहे हे समजताच मात्र तिचे भावविश्व कोसळले होते. त्या क्षणी तिच्या मनातील दृष्टपणा उफाळून वर आला होता.
वामनने आपल्याला झिडकारलं याचा तिला भयंकर राग आला होता. तिची अपेक्षा होती की आपण लग्नाचा प्रस्ताव समोर ठेवताच वामन त्वरित होकार देईल, परंतु अपेक्षाभंग झाला होता तिचा. कोण आहे ही भाग्यवान? चेहरा हसत ठेवण्याचा प्रयत्न करीतच माधुरीने गोड आवाजात विचारलं त्याला. वामन घुटमळला. बिंदूचं नाव सांगावं की न सांगावं अशा दोलायमान मनस्थितीत तो असतानाच माधुरीने त्याच्या मनाची घालमेल हेरली होती आणि अचूक विचारलं होतं, बिंदूशी जुळे आहे का तुझा? तिने शब्दात केलेला फरक वामनला उमगला नव्हता, पण तिने बिंदूचे नाव उच्चारताच त्याच्या चेहऱ्याने सत्य लपवले नव्हते. त्याचा लालसर झाला चेहरा पाहून आपण बरोबर खडा मारल्याचे माधुरीला समाधान वाटले होते. कॉंग्रॅच्युलेशन्स. उठून त्याच्याशी हस्तांदोलन करत माधुरी म्हणाली. थँक्यू. माधुरी रागावली नाही याचंच वामनला समाधान वाटलं होतं. त्यामुळेच माधुरी त्याचा निरोप न घेताच निघून गेल्याचं त्याला जाणवलं नव्हतं. बिंदूला माधुरी आपल्याला भेटल्याचं समजल्यावर तिची प्रतिक्रिया काय असेल याचा विचार करीतच त्याने हॉटेलचे बिल दिले होते. परंतु माधुरीशी झालेलं बोलणं जर नागेशला समजलं तर काय होऊ शकेल याचा विचार त्याच्या डोक्यात आलाच नव्हता. ऑक्टोबरच्या परीक्षेची तारीख लागली आहे का हे पाहण्यासाठी नागेश रुपारेल कॉलेजला आला होता. अजून तारीख जाहीर झालेली नाही हे पाहून कॉलेजच्या ऑफिसात त्याने जुजबी चौकशी केली आणि तो परत फिरला होता. आपण नापास झालो याचं शंतनूरावांना वाईट वाटल्याचं त्याला उमगलं होतं. म्हणूनच यावेळेला पास होण्याचा चंग त्याने मनाशी बांधला होता. संतपणे चालत तो माटुंगा स्टेशनच्या दिशेने निघाला होता. बंगल्यात परतण्याची घाई नव्हती त्याला, पण हल्ली वेळ जाता जात नव्हता त्याचा. शंतनूरावांनी त्याला त्यांच्या ऑफिसात लक्ष घालण्यास सांगितलं होतं, परंतु नागेश पदवीधर झाल्याशिवाय काही करण्यास तयार नव्हता. शिवाय हल्ली वामन वेगळा राहत असल्यामुळे त्याला मनस्तापही होत नव्हता. वामन फक्त रविवारीच येत होता आणि त्या दिवशी नागेश शक्यतो त्याला टाळतच होता. रस्ता क्रॉस करण्यासाठी तो उभा असताना समोरच्या फुटपाथवर माधुरी तिच्या 2 मैत्रिणींसह उभी असल्याचं त्यानं पाहिलं. माधुरीला टाळावं असं क्षणभर वाटलं होतं त्याला, पण तिच्यापासून पळायचं कशाला या विचारानं तो तिथेच उभा राहिला होता. माधुरी MA करते आहे हे त्याला ठाऊक होतं. त्या क्षणीही ती मैत्रिणींसमवेत कॉलेजात चालली आहे याचाही अंदाज तो सहज करू शकत होता. आपल्याला वाटत असले माधुरीचे आकर्षण ओसरले आहे हे त्याला माधुरीला पाहता क्षणी जाणवलं होतं. पण वामनमुळे माधुरीने आपल्याशी संबंध तोडले हे मात्र तो विसरू शकला नव्हता. म्हणूनच माधुरीचे आकर्षण जरी कमी झाले होते तरी वामनविषयीचा द्वेष कमी झाला नव्हता, उलट तो वाढलाच होता. रस्ता मोकळा होताच माधुरीने तिच्या मैत्रिणींसह रस्ता ओलांडला होता, पण मैत्रिणींसमवेत न जाता ती हसत हसत नागेशकडे वळली होती. बऱ्याच दिवसांनी भेटतो आहेस नागेश. दररोज भेटलो असतो तर काय मोठा फरक पडणार होता. नागेशने दुसऱ्या स्वरात उत्तर दिलं होतं. ओ कमॉन नागेश, माधुरी लाडात म्हणाली. काही गोष्टी विसरण्यासाठीच घडत असतात. आपण मित्र राहू शकत नाही. प्रथम कोण होतो आपण? आपल्याला नागेशने शब्दात पकडले हे जाणूनही माधुरी नाटकीपणाने खळाळून हसली. तिचे कृत्रिम हास्य नागेशला कळले नाही, पण ती हसली म्हणून तोही हसला होता. माझ्यावर राग आहे तुझा म्हणून तू मला गुड न्यूज सांगत नाहीस. नागेशचा चेहरा प्रश्नार्थक झाला होता. मी तुझ्यावर रागावलेलो नाही माधुरी. मग बिंदूचे लग्न जमवल्याचे मला भेटताक्षणीच का नाही सांगितलंस? नागेश चमकला होता. त्याचे डोळे विस्फारले गेले होते. बिंदूचं लग्न जमलं? अविश्वासाने माधुरीकडे पाहिलं त्यानं. पण एक गोष्ट मला आवडली नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे फेरफार टिपत माधुरी कावेबाजपणे म्हणाली. जो वामन तुमच्याकडे आश्रित म्हणून कित्येक वर्ष राहिला त्याच्याशीच बिंदूचे लग्न जमवले तुम्ही? बिंदूला वामनपेक्षा चांगला नवरा मिळाला नसता? वामन. नागेशच्या मस्तकात असंख्य स्फोट झाले होते. आपसुकच त्याच्या हाताच्या मुठी वळल्या होत्या.
त्याच्या डोळ्यात वामनविषयी उमटलेला तिरस्कार माधुरीलाही दिसला होता. कशावरून खरे आहे हे? रागीट आवाजात विचारलं त्यानं. वामन आणि बिंदूला एकदा मी विरारच्या ट्रेनमध्ये भेटले होते. त्यावेळी दोघेही दहिसरला चालले होते. नंतर मी जेव्हा वामनला विचारलं तेव्हा वामनने स्वतःच मला लग्नासंबंधी सांगितलं. ऐकून नागेशच्या अंगाचा भडका उडाला होता. बिंदूशी लग्न करण्याची वामनची हिंमत? त्याला सारं चित्र स्पष्ट दिसू लागलं होतं. बिंदू आणि वामनच्या दरम्यान घडणाऱ्या प्रसंगांचे तो नव्याने अन्वयार्थ लावू लागला होता. आपल्या घरचा आश्रित नोकरच आपली बरोबरी करू पाहतोय. हरामखोर बिंदूला भुलवतो. बिंदूच्या लग्नाचं आमंत्रण देण्यास विसरू नको हं. माधुरीनं पुन्हा त्याला डिवचले आणि बाय बाय करून ती निघून गेली. पण नागेश तिथेच उभा राहिला होता. भयंकरच संतापला होता तो. त्या क्षणी वामन समोर असता तर वामन भारी आहे हे माहीत असूनही तो त्याच्यावर तुटून पडला असता. वामनमुळे खूप वेळा त्याचा अपमान झाला होता आणि आता बिंदूशी लग्न करण्याचं ठरवून तो आपली पूर्ण नाचक्की करू पाहतोय. बास्टर्ड. इतके दिवस आपण नरमाईने वागलो त्याचा फायदा घेतो आहे. याला धडा शिकवावाच लागणार. नागेशचे डोळे वेगळ्याच निश्चयानं लखाकू लागले होते. वामनची वाट पाहून बिंदू कंटाळून गेली होती. याच गार्डनला भेटण्याचं गेल्या भेटीतच त्या दोघांनी नक्की केलं होतं. त्यानुसार बिंदू तिथे आली होती. पण वामनचा पत्ता नव्हता. तिला आता वामनचा राग येऊ लागला होता आणि जसजसा वेळ जात होता तसतसा बिंदूचा संताप वाढत चालला होता. वामनच्या बेफिकीर वागण्याने ती मनातल्या मनात धुमसत होती. फार काळ आपण येथे एकटे बसू शकत नाही याची तिला जाणीव होत होती. येणारे जाणारे आश्चर्याने तिच्याकडे पाहूनच पुढे जात होते. शिवाय तेथे फिरणारे टोळभैरव तिच्याकडे पाहत शिट्ट्या मारित होते. काहीजण तर अचकट विचकट बोलतही होते. जेव्हा सारे असह्य झाले तेव्हा ती सरळ त्या विभागातून निघाली होती. अजून न आलेल्या वामनला मनातल्या मनात हजार दूषणे देत तिने टॅक्सी केली होती. वामनचा राग आला होता तिला. पण तो राग वामन का आला नाही या काळजीपोटी उद्भवला होता हे तिलाच कळले नव्हते. ती विसाव्यावर परतली तरी टेलिफोनपाशी बसून होती. वामनचा फोन येईल अशी आशा होती तिची. पण वामनने फोनबाबतही तिची निराशा केली होती. रात्री जेवणाच्या सुमारास नागेश आला. शंतनूरावांना त्याचा अवतार खटकला होता. केस विस्कटलेले, चेहरा भांबवलेला, थोडा घाबरलेला. त्या क्षणी शंतनूरावांनी नागेशला काही एक विचारले नव्हते. हात पाय धुवून तो सरळ डायनिंग टेबलाकडे आला होता. बिंदूला तर भूकच नव्हती. वामन असा का वागला याचं उत्तरच तिला सापडत नव्हतं. सारखे तिच्या डोळ्यात अश्रू गर्दी करत होते. कदाचित वामन माधुरी बरोबर गेला असेल असं वाटून तर ती फार हळवी झाली होती. कसे बसे 2 घास खाल्ले तिने. नागेश आपणाकडे रोखून पाहतो आहे याची तिला जाणीव नव्हती. आपण अधिक काळ येथे बसलो तर आपला भावनावेग आपल्याला आवरता येणार नाही याची जाणीव होताच जेवण अर्धवट टाकूनच ती उठली होती. बिंदू, अगं मला भूक नाही, तुटक स्वरात उत्तरली बिंदू. आणि शकुंतला बाईंनी क्षणभरच पाठमोऱ्या बिंदूकडे पाहिलं होतं आणि नंतर जेवणावरच लक्ष केंद्रित केलं होतं. शंतनूरावांनाही बिंदूचं वागणं खटकलं होतं. पण ह्याचा संबंध वामनशी आहे याचा मात्र ते अंदाज करू शकत नव्हते. स्वतःच्या बेडरूममध्ये पोहोचताच मात्र बिंदूचा संयम ढासळला होता. मुक्तपणे रडली होती ती. पुढच्या 2 दिवसातही वामनचा फोन आला नाही आणि रविवारही वामन विसाव्यावर आला नाही हे पाहून मात्र बिंदूच्या रागाचे काळजीत रूपांतर झाले होते. शंतनूरावांनीही बोलून दाखवले होते. वामन कसा आला नाही आज? शकुंतलाबाई त्यावर म्हणाल्या होत्या. काही काम असेल त्याला. मग फोन करता येत नाही त्याला? शंतनूरावही आवाज चढवून म्हणाले होते. काळजी लागून राहते उगाचच.
तब्येत ठीक असेल ना त्याची? बिंदूला मग धीर धरवलं नाही. दुपारचे जेवण होताच ती मोटारने सरळ दहिसरला पोचली होती. वाऱ्याच्या गतीने मोटार चालवली होती तिने. चित्त थाऱ्यावर नसल्यामुळे कितीही वेगाने मोटार हाकली तरी तिला ती कासवाच्या गतीने चालले आहे असे वाटत होते. वामनच्या चाळीखाली मोटार थांबून पायऱ्या गाळतच ती चाळीचा जिना चढली होती. जवळजवळ धावतच वामनच्या खोलीकडे आली आणि खोलीला कुलूप पाहून भयंकर निराश झाली. बापट कुठे गेले आहेत, काही कल्पना? शेजाऱ्यांना विचारलं तिनं. आठवडाभर आलेलेच नाहीत ते. वामन आठवडाभर आलाच नाही. निराशेचे काळजी मिश्रित भीतीत रूपांतर झाले होते. वामनचे काय झाले असेल या विचाराने बिंदू पार थकून गेली होती. कदाचित त्याच्या कंपनीने त्याला कामानिमित्त बाहेरही पाठवलं असेल या विचाराने तिच्या आशेला पालवी फुटली होती. त्या रात्री बिंदूला स्वस्थ झोप लागलीच नाही. घरात आणि अभ्यासातही तिचे लक्ष नव्हते. कोणाशी एका चक्कार शब्दाने बोलत नव्हती ती. सकाळचे 9:30 वाजताच तिने पब्लिक टेलिफोनवरून वामनच्या ऑफिसला फोन लावला होता. त्या क्षणी रिसिव्हरमधून ऐकू येणाऱ्या टेलिफोनच्या घंटीचा आवाजही तिला कर्कश वाटला होता. हॅलो, गुड मॉर्निंग, बॉम्बे डाईज अँड केमिकल्स. पलीकडून आवाज आला आणि अधीर स्वरात बिंदूने विचारणे केली. वामन बापट आले आहेत? पलीकडे एकदम शांतता पसरल्याची बिंदूला समजले होते. ती क्षणभराची शांतता तिला भयान वाटली होती. हॅलो हॅलो, मला वामन बापटांशी बोलायचे. आपण कोण? मी बिंदू केळकर. मला वामन बाप. एक मिनिट. क्षणभर पुन्हा शांतता पसरली आणि मग पलीकडून दुसरा आवाज ऐकू आला. हॅलो मिस्टर नाडकर्णी. म्हणजे वामनचे बॉस? आणि तुम्ही वामनच्या होणाऱ्या पत्नी? मला वामन हवा आहे, चिडून बिंदू बोलली. आठवडा झाला त्याचा ठाव ठिकाणा नाही. मला भेटलेला नाही तो. बंगल्यावर पण आला नाही तो. आणि दहिसरच्या त्याच्या घरालाही कुलूप आहे. एका दमात बिंदू सारं बोलून गेली होती. तुम्ही फारच एक्साईट होता बुवा, पलीकडून नाडकर्णी बोलले. जरा शांतपणाने घ्या. शांतपणाने? बिंदूच्या मनात अशुभ शंकांची गर्दी झाली क्षणातच. घाईघाईने तिने विचारले, वामन इज ही ऑल राईट? मिस केळकर, वामनची तब्येत आता सुधारते आहे, नाडकर्णी मृदू स्वरात म्हणाले. म्हणजे काय झालं होतं त्याला? रेल्वेच्या कंपार्टमेंटमध्ये त्याला गुंडांनी मारला आणि चालत्या गाडीतून प्लॅटफॉर्मवर फेकून दिला. ऐक. ऐकूनच किंचाळली बिंदू. तिच्या किंचाळण्याने जसे नाडकर्णी घाबरले होते तसेच फोन करण्यासाठी तिच्या मागेच उभे असले दोघे तिघेही. मिस केळकर, तुम्ही बरे आहात ना? केळकर, नाडकर्णी पलीकडून विचारत होते, पण त्यांचा आवाज फार दुरून येतो आहे असे बिंदूला वाटत होतं. आपल्या संवेदना बधीर होत चाललेल्या आहेत असं वाटू लागलं होतं तिला. तिच्या वामनला गुंडाने झोडपून काढलं होतं. ऐक. पुन्हा एक कळ डोक्यात भिनली होती तिच्या. डोकं कसं सुन्न झालं होतं. रेल्वेच्या डब्यातून वामनला बाहेर फेकला. देवा, त्याचं रक्षण कर देव. कसाबसा स्वतःचा तोल सावरून बिंदू टेलिफोन बूथमध्ये उभी होती. तिच्या सर्वांगाला घाम फुटला होता. ओठ तर पांढरे फटक पडले होते. पलीकडून नाडकर्णी तिला सारखे हाका मारत होते. त्या हाका ऐकायला येऊनही त्यांना प्रत्युत्तर देऊ शकली नव्हती, कारण जीव लोळी पडल्यासारखी तिची अवस्था झाली होती. बाहेर उभी असलेली माणसं आपल्याकडे चमत्कारिक नजरेने पाहत आहेत याची जाणीव होताच तिने आपल्या भावनावर हळूहळू नियंत्रण मिळवले होते. पदरानेच आपला घामेजलेला चेहरा पुसला तिने
आणि मग शुष्क स्वरात ती म्हणाली, नाडकर्णी तुम्ही. थँक गॉड. नाडकर्णी सुस्कारा सोडत मध्येच म्हणाले, मला वाटलं तुम्ही खाली कोसळलात की काय. कुठल्याही क्षणी खाली कोसळेल मी. एकदम उमळून आलं होतं बिंदूला. कितीही संयम राखला तरी तिच्या ओठांतून हुंदके बाहेर पडलेच होते. रडू नका केळकर, नाडकर्णी मृदू आवाजात म्हणाले. तुम्हीच जर हातपाय गाळलं तर वामननं कोणाकडं पाहायचं. आता वामनला खरी तुमची जरुरी आहे. तुमच्यावर फार जीव आहे त्याचा. तुम्ही घाबरून जाल म्हणून तुम्हाला कळवण्यासही मना केलं त्यानं. नाडकर्णी खूप काही बडबडत होते. वामन तब्येतीने सशक्त असल्यामुळे आणि केवळ दैवी चमत्कारामुळे वाचला असं नाडकर्णींचं मत होतं. वामनच्या ब्रीफ केसमध्ये बॉम्बे डाईज अँड केमिकल्सचा पत्ता मिळाल्यामुळे निदान त्याच्यावर हल्ल्याची माहिती कंपनीला समजली होती आणि कंपनीने तत्परतेने त्याच्या उपचारांची सोय केली होती. हल्ला चोरीसाठी झाला असावा असा अंदाज होता, पण पोलिसांनी अजून कोणालाच पकडलं नव्हतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.